कोल्हापुरात भाजपला जबर धक्का बसलाय। समरजित घाटगे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये तुतारी हाती घेतली आहे। त्यानंतर घाटगेंनी दीवार सिनेमातला डायलॉग मारत मुश्रीफांना चांगलंच डिवचलाय। मेरे पास शरद पवार है असं घाटगे यांनी म्हटलंय। पाहूया एक रिपोर्ट। त्यांच्याकडे महायुतीची ताकद आहे, त्यांच्याकडे केंद्राची ताकद आहे, माझ्याकडे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि कागलची जनता आहे। भाजपला सोडचिठ्ठी देत समरजित घाटगे यांनी अखेर शरद पवारांच्या उपस्थितीत हातात तुतारी घेतली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी होताच समरजित घाटगेंनी मुश्रीफांना टोला लगावलाय। मुश्रीफांसोबत मंत्रिपद, महायुती आणि केंद्र सरकार, मात्र माझ्यासोबत शरद पवार आहेत असं घाटगे यांनी म्हटलंय। 5 वेळा जे आमदार आहेत, मंत्री महोदय आहेत, त्यांच्याकडे कागलमधले सगळे गट त्यांच्या बाजूनी आहेत, त्यांच्याकडे महायुतीची ताकद आहे, त्यांच्याकडे केंद्राची ताकद आहे, त्यांच्याकडे मोठमोठ्या संस्था असतील, केडीसी असेल, गोकुळ असेल, त्याची ताकद आहे। मग तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि कागलची जनता आहे। मला आणखीन काही नको आहे। समरजित घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानं आता कागलची लढाई निश्चित झाली आहे। अजित पवारांचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटगे मैदानात असतील। 2019 मध्ये आपल्याला अपक्ष उभारावं लागलं। पराजय समरजित घाटगेचा नाही झाला, या मतदारसंघाचा पराजय झाला आणि त्याच्यामुळं आता आपण निर्णय घेतलाय की या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली 100% या मतदारसंघाचं परिवर्तन आपण घडवायचं आहे। उत्तमराव जानकर यांनी देखील अजित पवारांसह हसन मुश्रीफांवर जळजळीत टीका केली आहे। पक्ष फुटला त्यावेळी जंगलाला आग लागल्याची परिस्थिती होती, त्यावेळी बिबट्या पळाला, पण बिबट्याच्या मागे गेंडाही पळाला, असा निशाणा उत्तमराव जानकर यांनी अजित पवारांसह मुश्रीफांवर साधला आहे। मित्रांनो, जंगलालाच आग लावलेली होती। जंगल पेटल्यानंतर वाघ, सिंह, हत्ती, घोडे सगळे पळत, अगदी आपला बिबट्या सुद्धा पळत सुटला आणि त्या बिबट्याच्या माग हा तुमचा गेंडा सुद्धा जंगल सोडून पळायला लागला। शरद पवार सोमवारपासून 4 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। समरजित घाटगेंच्या रूपानं भाजपचा मोठा नेता शरद पवारांनी गळाला लावला, पण पवारांनी महायुतीला आणखी एक धक्का देण्याचा प्लॅन आखलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे केपी पाटील आणि AY पाटील यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे। तसंच भाजपचे राहुल देसाई सुद्धा शरद पवारांच्या भेटीला पोहोचले। विशेष म्हणजे हे तीनही नेते राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहे। केपी पाटील हे कोल्हापुरातील बिद्री सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आहेत। 2004 आणि 2009 मध्ये 2 वेळा आमदार राहिले आहेत। AY पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राहिले आहेत। काही दिवसांपूर्वीच दादांच्या राष्ट्रवादीतून सदस्यत्वाचा देखील त्यांनी राजीनामा दिलाय। राहुल देसाई हे राधानगरीचे माजी आमदार बजरंग देसाईंचे पुत्र आहेत। 2019 मध्ये ते भाजपात आले। राधानगरी भुदरगडची जागा शिंदेंच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता असल्यानं कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी दिलाय। समरजित घाटगे तर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले आहेत आणि आता पुढचा धक्का अजित पवारांनाही मिळू शकतो। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।